कलावंतींचं म्हणजे प्रबळच्या महादेवाचं गरुडाच्या नजरेतून भिरभिरतं दर्शन घ्यायचं असेल आणि माथा टेकायचा असेल तर प्रबळगडाच्या कलावंतीन बुरुजाशिवाय पर्याय नाही. आणि इर्शाळगडाचं मोहक दर्शन तांबडफुटीच्या साक्षीनं घ्यायचं असेल तर प्रबळगडाच्या काळ्या बुरुजाशिवाय पर्याय नाही. लांबून पाहिलं तर प्रबळगड आणि कलावंतींचा सुळका महादेवाच्या पिंडीसमोर बसलेल्या नंदीसारखा भासतो. पण हा महादेव म्हणजे आपल्या पूर्वजांच्या अलौकिक स्थापत्यकलेचा अजोड नमुना आहे. आणि हा नंदी इथल्या गच्च रानामुळे अजूनही न उमगलेलं कोडं आहे. आज कलावंतीन प्रबळ आणि मग प्रबळवरनं इर्शाळवाडी. तर बघूया. पूर्वीपेक्षा आता रस्ता प्रशस्त झाला आहे. मुंबईच्या अगदी जवळ आणि रस्त्याने पोहोचण्यास सोयीस्कर असल्यामुळं आणि मुख्य म्हणजे सोशल मीडियावरच्या एकदम खतरनाक या बिरुदावलीमुळं मागच्या काही वर्षात इथं गर्दी वाढली. आता इथे राहण्याची, कॅम्पिंगची, जेवणाची सगळी व्यवस्था सहज होते. बोलत बसलेत, दमले म्हणून थांबलेत. थोडी खडी पोटावर येणारी चढण चढून दुकानापाशी पोहोचलो. साधारणसा चढ चढून गेलो आणि आम्ही शेंदूर लावलेला गणपती आणि मारुतीच्या शिल्पाजवळ पोहोचलो. तो कलावंतींचा सुळका आहे आणि तिकडे प्रबळगड. इथून सरळ पुढे निघालो आणि माची प्रबळ गावच्या पठारावर पोहोचलो. स्टे खायचं सगळं सेट आहे. प्रबळगडकडे जातो आणि कलावंतींकडे. आता आपण पहिल्यांदा कलावंतींकडे जाणार आहोत. वरचं माची प्रबळवाडी गाव पूर्वीपेक्षा खूप सुधारलं आहे. जुन्या वाडीत असणारी कुडाची घरं आता शोधूनही सापडत नाही. आज आम्हाला कलावंतीन प्रबळहून इर्शाळकडे जायचं असल्यामुळं वजनदार सामान आम्ही खाली वाडीतच ठेवलं. तसं कलावंतीन सुळक्याचं असं स्वतंत्र अस्तित्व नसावं. प्रबळगडाच्या अस्तित्वाबरोबरच याचाही इतिहास बांधला गेला आहे. पुरातन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी उत्तर शिलाहार आणि यादव राज्यकाळात प्रबळगडाला लष्करी चौकी बनवली आणि नाव दिलं मुरंजनगड. मल्हार काय झाला? संपूर्ण पायवाटेवर कुठे ना कुठे तुम्हाला चहा नाश्त्याची सोय होतेच. आणि या साऱ्याबरोबर सह्याद्रीमध्ये कचराही वाढतो आहे. साधारण चढणीच्या मार्गाने आम्ही प्रबळ आणि कलावंतींमधल्या खिंडीत पोहोचलो. प्रबळगडाला लागून असणाऱ्या शिखराच्या कातळात खडक खोदून पायऱ्या बनवल्या आणि अभेद्य शिखरावर माणसानं पाय ठेवला. इथून सभोवतालच्या कित्येक दुर्गांवर, किल्ल्यांवर आणि विस्तृत प्रदेशावर नजर ठेवता यायची. एवढ्या सुंदर सुलभ पायऱ्या असतानाही याला महाराष्ट्रातला सगळ्यात धोकादायक किल्ला का बरं म्हणत असतील? ज्या लोकांच्या शरीराच्या आणि मनाच्या मापात पाप नाही अशा लोकांनी हा ट्रेक करायला काहीच हरकत नाही. पायऱ्या अजूनही कोणत्याही प्रकारची झीज न होता उत्तम स्थितीत आहेत. जर तुम्हाला उंचीची भीती नसेल तर तुम्हाला या पायऱ्या खूप सोप्या वाटतील. काही हरकत नाही गुडघे टेकवले तर. मनाचं आणि शरीराचं संतुलन व्यवस्थित असेल तर इथं चढणं सहज शक्य आहे. सुळका या पायऱ्यांनी एवढा सोपा केलाय, नाहीतर हा सुळका चढणं कर्मकठीण गोष्ट. पायऱ्या चढताना या पायऱ्यांची सुबकता, रेखीवपणा काळजाला भिडतो. म्हणजे त्या गडगडाच्या थोड्या अवघड पडतं हे पेक्षा समोरच्या. पिण्याजोगं आहे का पाणी? डाव्या बाजूला इथे एक पाण्याचा टाक आहे. हा ऍक्च्युली चांगलं धम्माल पाणी आहे. चांगलं हे तू ते कचरा पडला आणि एवढं कठीण नाही ते वाट, त्याच्यामुळे लोक येत नाहीत. त्याच्यामुळे ते चांगलं राहिले. अजून सुळका बाकी आहे वरती, पण या टेबल टॉपवरनं व्ह्यू झक्कास दिसतो. संपूर्ण प्रबळवाची. कलावंतींवर येण्याची ही तिसरी वेळ. 2009 मध्ये जेव्हा आलो होतो तेव्हा अजिबात गर्दी नसायची. अगदी वरचा सुळका हा साधारण सगळ्यांना चढण्यालायक होता. सोडा तुम्ही सोडा तो जाईल. सोडा तुम्ही जाईल तो. हा डाव्या बाजूला जा. हा जा तिथे. हो गेला. एकच दोरी पकड मल्हार, दोरी एकच पकड. हा अरे मी तिथून पण गेलो ना. दोन्ही ठिकाणी, इथून पण आला वर, तो तिथून पण आला वर. एवढ्या वर येऊन रोशन काय ड्रोन उडवायचं राहतोय काय? त्यांना पटापट सेटअप करून ड्रोनला हवा दिली. मग ड्रोन हवेत आणि आम्ही पण हवेत. समोर प्रबळगडाचा कलावंतीन बुरुज दिसत होता. आता या बुरुजावरून गरुडाच्या नजरेतून कलावंतीन बघायचा. पण पावसाळ्यात पायऱ्या निसरड्या आणि धोकादायक होतात. एकदा तर भर पावसात आणि सोसाट्याच्या वाऱ्यात या पायऱ्या उतरलो. चढताना वातावरण स्वच्छ होतं. वर पोहोचल्यावर अचानक चारही बाजूंनी आच्छादून आलं आणि पाऊस धो धो कोसळू लागला. मग अशा वाऱ्यातच आणि पावसातच उतरण्याशिवाय पर्याय राहिला नाही. पण अनुभव खास होता. मल्हार धावू नको, हळूहळू. तुला सांगितलंय. हो, पण सावधगिरी नाही पाळली आणि थोडी जरी चूक झाली तर वाचणं अशक्यच आहे. इथून सरळ सोट सुळक्यावरून थेट खालच्या रानात गच्छंती.
जा. त्यामुळे सावकाश घाई न करता या सुंदर पायऱ्या उतराव्या लागतात आणि मग पुन्हा आठवतं, या बेला कातळकड्यावर आपल्या पूर्वजांनी जर पायऱ्या खोदल्या नसत्या तर इथून फक्त वाराच चढू शकला असता आणि खळाळतं पावसाचं पाणीच उतरू शकलं असतं. राहू दे त्यांना, त्यांच्या स्पीडने चालू दे, तू त्यांच्या मागे थांब. पुन्हा मग खिंडीत उतरलो आणि कलावंतीन सुळक्याला मनोमन दंडवत घालून निघालो प्रबळगड आणि इर्शाळगडाकडे जाण्यासाठी. बॅगा इथेच ठेवल्या होत्या तिथे खाली. पुन्हा रिफिल केलं आपला स्टॉक पाण्याचा. आता निघायचं प्रबळगडाकडे. इथे दगडावरती एडक्याचं शिल्प आहे छोटंसं, पण सहसा लोक ह्या एडक्याकडे बघत नाहीत. वरती सलमान आहे, त्या सलमानकडे बघतात. सलमान जास्त महत्त्वाचा, एडका नाही जास्त महत्त्वाचा. बाबा इथं पण शिल्प आहे ते, काहीतरी आहे. कित्येक वर्ष आहे, इथं पण काहीतरी आहे. तरी नाही. हे ध्वज लावण्यासाठी आणि हे दगड काय? असतो. हे काय? कदाचित छोटंसं मंदिर असावं, पण आता काय नाही आहे. आणि समोर प्रबळची अख्खी भिंत आहे. झाडं बघा कशी आहेत. ती झाडं कसली आहेत माहिती आहे का? भांबुर्डी आहे, पोपटीचा पाला आहे तो. प्रबळगडावर शिलाहार, यादव, बहामनी राज्यकर्त्यांनी अंमल केला. उत्तर शिलाहार आणि यादव राज्यकाळात प्रबळगडाला लष्करी चौकी बनवलं आणि नाव दिलं मुरंजनगड. नंतर बहामनी काळात मुरंजन आकाराला आला. 1458 मध्ये अहमदनगर सल्तनतीचा पंतप्रधान मलिक अहमद याने या किल्ल्यावर विजय मिळवला, अशी नोंद बुरहान ई मासीर मध्ये आढळते. आमचा नाश्ता, लंच, डिनर जे काय ते सगळं असलंच काहीतरी. खडीत चढण आहे, संपूर्ण पोटावर येणारा चढ आहे, पण कठीण नाही. फक्त एवढंच की सवय नसल्यामुळे थोडंसं गुडघे भरतात. आणि ऊन पण. आणि वर वर तो तळपतोय, पाणी पाहिजे. नशिबाने वरती एक छोटीशी टपरी आहे, त्याच्यावर पाणी मिळण्याची आशा आहे आणि त्याच आशेवर वर चाललो आहे. मल्हार, तो बघ समोर प्रबळगडाचा दरवाजा. तुमचं असेल ना आधी सकाळ, हो, पडलाय तो. म्हणजे एवढी दगडाची. प्रबळचा हा दरवाजा आहे, ढासळला आहे पूर्ण. खालची जे पायऱ्यांचे दगड होते तेही पूर्ण ढासळलेत आणि दरवाजाही पूर्ण ढासळला आहे. दरवाजाच्या उजव्या बाजूला कड्याखाली कातळात एक पाण्याचं खोदीव टाकं आहे. निजामशाहीच्या आस्ताच्या काळात शहाजीराजांनी निजामाच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला, पण मोगल बादशहा शहाजहान आणि विजापूरचा आदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या. तेव्हा शहाजीराजे कोंढाणा व मुरुमदेवाच्या डोंगराच्या आश्रयाला गेले. नंतर कोकणात जंजिऱ्याच्या सिद्धीकडे गेला असता त्याने आश्रय नाकारला. परत वर चौलला पोर्तुगीजांकडे गेले, पण त्यांनाही नकार दिल्यावर शहाजीराजे सन 1636 मध्ये जिजाऊ, बाल शिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर आले. 1636 मध्ये माहुलीचा तह करावा लागला. त्यात उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर ही मोगली अंमल सुरू झाला, पण प्रत्यक्षात तिथे विजापूरच्या आदिलशहाचीच सत्ता होती. अशा पाट्या आणि दगडांवरती बाण संपूर्ण रूटवर केलेत, त्यामुळे कुठे चुकण्याचा जास्त संभव येत नाही. प्रबळगडाचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. सर्व पठारी भाग जंगलाने व्यापलेला आहे. प्रबळगड हा किल्ला जितका प्रगट आहे तितकाच तो अप्रगट आहे आणि जितका ज्ञात तितकाच गुपितांनी भरलेला आहे. कलावंतींचं म्हणजे प्रबळच्या महादेवाचं गरुडाच्या नजरेतून भिरभिरतं दर्शन घ्यायचं असेल आणि माथा टेकायचा असेल तर प्रबळगडाच्या कलावंतीण बुरुजाशिवाय पर्याय नाही. मल्हार दाखवायला आला होता इथे व्ह्यू, आणि कडक व्ह्यू आहे. खाली कलावंतीन दिसतोय, पलीकडं गाडेश्वर डॅम, माथेरान, चंदेरी, म्हैसमाळ आणि तिकडे लांब मलंगड, सगळा नजारा दिसतोय. 4:30 वाजलेत. तशी आमचा जे काय म्हणशाल तुम्ही लंच बिंच आत्ताच आवरलंय. गवत पण खाते. ब्रंच सगळं इकडेच झालं. अरे काकी आणि सगळं त्यांनीच खाल्लं बीच. हाय ना, गरीब चेहरा आहे ना, गरीब असल्याचं आव आणतो आणि त्याच्यावर गुरकून ना सगळं हसत. म्हणजे सगळं यांनी खाल्लंय. लबाड लांडगा आहे हा कुत्रा. बाबा कुत्रा आहे, लांडगा नाही. जीवदानला आता आम्ही 6:15 निघालो आणि फार लवकर जा म्हणून निघालो आणि 1-1.5 किलोमीटर चाललो असेल. त्याच्यानंतर हा बोलतो, अरे माझे शूजच राहिले. म्हणजे शूज त्यांनी दुसरे घातलेले होते. हे सगळं मंगेशचे किस्सेवाला मंगेश. पूर्ण रान आहे आणि त्या गच्च रानातनं आम्ही निघालोय. पुढं रोशन, मंगेश, मल्हार निघाले आणि मागे हे दोघं जण.
वारुळ, एक एवढं मोठं वारुळ तयार होण्यासाठी खूप काळ जावा लागतो, तेव्हा एवढं प्रॉपर वारुळ तयार होतं. तसा बघायला गेला तर आमचा प्लॅन इर्शाळगडाकडे जाण्याचा आहे. आज वाटेतच कुठेतरी राहायचं आहे. सकाळी सकाळी पुन्हा इर्शाळगडाच्या वाटेवर निघायचं आहे. साधारण 4:30-5 वाजलेत आता, आणि जिथे कुठे अंधार पडेल तिथे आम्ही राहणार. आता प्रबळगडाच्या काळ्या बुरुजाकडे आमची वाटचाल सुरू आहे. सरळ 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 सरळ. नाही रे, खालून परत जाऊन परत वर चढणार का? चल चल चल. वर जाणार. मला रे बघ, मल्हारची शिकवणी चालू आहे, जंगलातली शिकवणी. 4 वाजले खाली उतरायचं, परत 4 वाजले. रोशन त्याला शिकवतोय. मगाशी ज्या दरवाजाकडनं जी वाट येत होती ती इथून येत होती. आपण त्या बुरुजाकडनं इकडून आलो आणि आता आपल्याला या बाजूला जायचं आहे. इथे काहीतरी लिहिलं आहे पण काय समजत नाही. त्या चौकात यांचं हॉटेल दिसलं. पाणी आहे पुष्कळ, पण आणखीन 2 लिटर पाणी घेतलं, पाणी टॉपअप केलं. कुठपर्यंत पण पळवलं तरी आता चिंता नाही. चल रे चल, मला आता जायचंच आहे, नो ऑप्शन. शिवाजीराजांनी 1656 मध्ये जावळी ताब्यात घेतली. त्याच वेळी आबाजी महादेव यानं कल्याण भिवंडीपासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूक स्वराज्यात घेतला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. किल्ल्याचे नाव बदलून किल्ले प्रबळगड ठेवण्यात आले. पुढे 1665 मध्ये पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या 23 किल्ल्यांमध्ये प्रबळगड किल्ला होता. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंग हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला. मराठी किल्ले परत घेत असताना मराठ्यांशी झालेल्या लढाईत केशरसिंग धारातीर्थी पडला. त्यापूर्वी राजपूत स्त्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व 2 मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले. महाराजांच्या आदेशानुसार त्यांना सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. महाराजांनी त्यांना सोडून दिले, पण मनावर सोडलेली छाप कधी ना कधी फळ देतेच. 1679 साली महाराज जालना स्वारीवर होते. तेव्हा याच 2 मुलांपैकी एक जयसिंग याने महाराजांना मदत केली. मोगली छावणीची, सैन्याची इत्थंभूत माहिती महाराजांपर्यंत पोहोचती झाली. मग महाराजांनी जालना लुटीसहित आडमार्गाने, हो अक्षरशः आडमार्गाने, म्हणजे आडगडाच्या बाजूने पट्टा किल्ल्यावर आसरा घेतला आणि तिथे काही काळ विश्राम केला. ज्यांना रानाची माहीत नाही, जंगलांची माहीत नाही, वाटांची माहीत नाही, हे सगळं माहीत असेल ना, तर त्यांनी मॅप आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन स्वतः यावेत. पण ज्यांना खरंच माहीत नाही या सगळ्या गोष्टी, त्यांनी अशा रानाच्या नादी लागू नये. समोर बघ, हे बघ, त्याच्यावर झाडं उगवलीत, पडझड झाली आहे. काहीतरी कदाचित मंदिर असावं इथे. गणपती आहे, मारुतीचा मूर्ती आहे आणि शिवाची पिंड आहे. हे एक गणेश मंदिर आहे. इथे व्यवस्थित सगळं काही दिलंय. बघायला गेलाय जंगलात. जा जा जा, तू पण जा पटकन. रोशनच्या मागे लगेच कुत्रा पण गेलाय. म्हणून ट्रेकला कुत्रे पाहिजेत. सोबती गेला की नाही. आम्ही इकडून आलोय आणि आता इकडे जायचंय काळ्या बुरुजापर्यंत, आणि जे आहे अजूनही 1.7 किलोमीटर. प्रबळगडावरचं एक महत्त्वाचं ठिकाण हा तलाव. या पाठीवरनं काहीतरी कळेल. बुरुजाकडे, बोरीची खिंड आणि मंदिराकडे आपण गेलो होतो. तोंडाकडे बोरीची सोंड इकडे आणि हा बुरुज, काळा बुरुज. आपण काळा बुरुजाकडे निघू. जवळपास 5:15 आणि आम्हाला जोपर्यंत उजाडलेला आहे तोपर्यंत काळ्या बुरुजापर्यंत पोहोचायचं आहे. आज सकाळपासूनच पायपीट चालू आहे. गच्च रानातून अजूनही प्रबळशा काळ्या बुरुजाचा काहीच ठाव ठिकाणा नाही. सूर्य कधीही मावळतीला लागेल. डोक्यात चिंता मुक्कामावर पोहोचण्याची. आता मल्हारनेही किरकिर करायला सुरुवात केली. त्याची समजूत काढत त्याला पुढे रेटत होतो. अंधार पडायच्या मार्गावर आहे. दिवसभर वरच्या गच्च रानानं अडवलेलं ऊन आता मात्र गच्च झाडोऱ्यातून आडव्या मोकळ्या चोरवाटांनी तिरक्या चालीनं रानात झिरपत होतं. पिवळ्या धम्मक उन्हानं अख्खं रान न्हावून निघालं होतं. मावळतीच्या सूर्याची किरणं साऱ्या रानभर पसरली होती. पण आम्हाला वेध लागलेत. कधी एकदा त्या बुरुजापर्यंत पोहोचतोय. प्राण्यासारखं वाटतंय. चल. असे दगडांनी केलेत बाण, इकडे कुठे चुकू नये म्हणून. कळलं का? कळलं का? वर पण कधी चालायचं नाही. तर तिथे रेबिन लावलेली ना, हां, आणि तिथं पण एक खाली लाल रेबिन लावलेली आहे. हां. ती खाली उतरते. ही वाट उतरते. आपल्याला इथून उतरायचं खाली उद्यासाठी. ओके. इर्शाळगडाकडे जाण्याचा मार्ग हा आणि बुरुजाकडे. चला मग काय. एवढे मोठे झाड आहे वरती.
वरती म्हणजे मोकळं असं आकाशच दिसत नाही. कधी काळी इथल्या रानामुळं इंग्रजांनाही आपल्या भावनांना लगाम घालावा लागला होता. प्रथम इंग्रजांनी प्रबळगडाच्या माथ्यावर माथेरानसारखं थंड हवेचं ठिकाण तयार करण्याचा विचार केला होता. मात्र पाण्याच्या दुर्भिक्षामुळं तो विचार मागे पडला आणि प्रबळगड माथेरानसारखा होण्यापासून वाचला आणि एक ऐतिहासिक वारसा जतन झाला. मंगेश आवाज बोलत राहा. सगळेच जण दमलेत. चल चल थोडं राहिलं. सूर्य मावळतीला लागलाय. समोर मुक्कामाचं ठिकाण जवळ आलंय. डाव्या बाजूच्या दरीत सोनपिवळा प्रकाश पसरलाय. खाली धुक्याचं साम्राज्य पसरलंय आणि त्याच्यातून असा सूर्य पश्चिमेकडे चाललाय. काळ्या बुरुजाजवळ आला आणि पाण्याचं टाकं दिसलंय. पाण्याची सोय आहे इथे. गडावर ह्या गोष्टी महत्त्वाच्या. इथेही पुन्हा पाण्याचं टाकं दिसतंय. शेवटी काळ्या बुरुजाच्या कड्यावर पोहोचलो. ती सकाळपासूनच्या तंगडतोडीचा आजचा शेवट झाला. पोरं सकाळपासून फक्त पळत होती आणि कडा बघून आमच्या जीवात जीव आला. समोर धुक्यात अंधुकचा इर्शाळगड दिसतोय आणि बाकी सगळं धुकं आहे. पोरांनी तर खडकावरच बसकण मारली. हा दमला. तसे सगळेच दमलोत आम्ही. आता आपल्याला उद्या जायचंय ते असं खाली उतरायचं आणि इथून ह्या सोंडेवरनं इर्शाळगडाकडे जायचंय. उजाडलं का लगेच? नाही उजाडाचं मानवनिर्मित रोजच बघतो. निसर्गाची किमया बघायची संधी कधीतरीच मिळते आणि जर निसर्गाची किमया अनुभवायची असेल तर सह्याद्री हिंडावं लागतंय आणि मगच त्याचा नखशिकांत आनंद अनुभवता येतो आणि प्रत्येक वेळी तो वाढतच जातो. आणखी खाली हो. खाली पण बुरुज आहे. हो त्याच्यात दिसतंय. जेव्हा बुरुजावर पोहोचलो तेव्हा वाटलं हाच काळा बुरुज. पण ड्रोन उडवला आणि कड्याच्या खालच्या अंगाला असणाऱ्या काळ्या बुरुजानं दर्शन दिलं. आता केव्हाही अंधार पडू लागेल. राहण्याची सोय महत्वाची. रोशन आणि मल्हार टेंट लावण्याच्या कामाला लागले. मी वापरासाठी पाणी भरायला टाक्यावर आलो. एक मोठी बाटली भरून पाणी टाक्यातून भरून घेतलं. आलो तरी यांचा टेंट उभारून काही झाला नाही. मग निवांत गंमत बघत बाजूला बसलो. शेवटी रोशन आणि मल्हारने टेंट उभा केला. झालंय आता. जेवायचा कार्यक्रम. आता सूर्य अस्ताला गेलाय. पोटात भुकेचा आगडोंब पडलाय. त्याच्यात आहुती तर घालायलाच पाहिजे. किडे जातात लाईटच्या प्रकाशामुळे म्हणून लाईट घेऊन लांबच उभं राहिले. एक एक भाकरी घ्या हातावर आणि वाढून घ्या. ते म्हणतो दोन्ही घेऊ. म्हणजे या इकडे तुम्ही जाऊ द्या. अरे ती लाईट येईल रे म्हणून हा, बोलतो. ते इकडे आले का लाईट बंद करून घेऊ. मग घरून आणलेला शिधा सोडला आणि त्यावर तुटून पडलो. घरून भाकरी आणल्यात. नको रे बाहेर. चण्याची भाजी आहे आणि शेंगदाण्याची चटणी आहे. अफलातून झाली आहे भाजी. चण्याची भाजी तर अफलातून आहे. मला पण लय आवडली. हो ना. हा. नाही, मला पण आवडली असं काही. आणि शेंगदाण्याची चटणी आहे मल्हारच्या बॅगेत. मल्हार तू काढली का? ठीक आहे. हा. एवढी भूक लागली आहे की पोरग भाकरी घेऊनच बसलं. सकाळपासून आमच्याबरोबर पळणाऱ्या कुत्र्यांनाही खायला घातलं. भाकरी, तांदळाची भाकरी, चण्याची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी. 2-2 भाकऱ्या वाट्याला आल्या. त्यातली मल्हारने अर्धी भाकरी कुत्र्याला घातली. पण आमचं भरलं मस्तपैकी. दिवसभर एवढं दमलोय. आता सगळे पडल्या पडल्या गुडूप होणार आहेत. हायवे पर्यंत येतील आपले. गुडूप अंधार पसरलेला. लांबवर पनवेल अजूनही दिव्यांची रोषणाई साजरी करत होता. थोड्या वेळानं आकाशात चंद्र उगवला. त्याच्या बॅकग्राऊंडवर थोडे फोटोही काढून घेतले. मला तू एकदा झोप ना आलं बघायचं पाय बरं वर अजून. आता गारठा चांगलाच जाणवायला लागलेला. आता झोपायची तयारी. पायपिटीमुळे झोप तर लवकर लागणार याची खात्रीच होती. पण मंगेशची झोपायची तयारी बघितली आणि चाट पडलो. त्यानं एअर कुशन्स आणलेले आणि दिवसभराच्या त्याच्या बॅगेच्या वजनाचं कोड सुटलं. सकाळपासून बिचारा हे सगळं वागवत आमच्या बरोबर पळत होता. सकाळी करू आपण. सकाळी करणार आहे आपण. वेळ जाऊन करणार आहे. तुला गरम झालं तरी जाऊन टाका आता. भल्या पहाटे जाग आली. मग एकटाच बाहेर आलो. सकाळचे 5:30 झालेत. अजून अंधार आहे. नशिबानं थंडी नाही एवढी. रात्रभर दोन्ही कुत्रे इथंच बसून होते. हा इथं टेंटच्या बाजूला. आज थंडी थोडी कमीच आहे. मग थोडा वेळ निवांत मोकळ्या आकाशाखाली चांदण्यांच्या प्रकाशात खाली गाढ झोपलेल्या पनवेलकडे बघत उगाच बसून राहिलो. मग थोड्या वेळात मल्हारही उठला. त्याने शेकोटीसाठी रात्रीच लाकडं जमा करून ठेवलीत.
शेकोटी पेटवली आणि त्याची इच्छा पूर्ण झाली. शेकोटीच्या उभेत थोडा वेळ बसलो. तेवढ्यात रोशन मंगेशही उठले. पूर्वेकडे मोरबे धरणाच्या मागे आकाशात लालिमा पसरायला सुरुवात झालेली. मग बांधाबांध करायला सुरुवात केली. उगवतीला आम्ही निघालोय खाली काळ्या बुरुजाकडे. रात्रीचा सगळा पसारा आवरून सकाळीच कड्यावरच्या प्रचंड घसाऱ्यावरून काळ्या बुरुजाची वाट धरली. बिकट आहे, रान खाली उतरावं लागतं, प्रॉपर वाट नाही आहे, पण कचरा एवढा केलेला आहे. किंगफिशरचे टीन आहेत, म्हणजे लोक इथे येऊन काय काय करतात याचा अंदाज बांधता येईल. गड किल्ले पण सोडलेले नाहीत. थांब रे, हळूहळू थांब, मला जाऊ दे पुढे. हे हळू रे, लोंबकळू नको रे, खाली बसून बसून ये, पूर्ण घसरगुंडी आहे. खाली मोरबे धरणाचा जलाशय आणि हा जो बुरुज ज्याच्यासाठी आम्ही एवढं सगळं रान उतरलोय तो काय अप्रतिम आहे ना. बुरुजावर पोहोचलो तर समोर क्षितिजावर उगवतीच्या सूर्याची रंगपंचमी साजरी होत होती. सार्थक झालं, सार्थक. चला, हा काळा बुरुज, इर्शाळगड. ॲप्रॉक्सिमेट 6 वाजलेत. इथं दरवाजा आहे. बुरुजातला चोर दरवाजा दिसला आणि त्याच्या पार कड्यापर्यंत जाऊन आलो. दरवाजा बंद करण्यासाठी तो खोबणे आहेत. हा चोर दरवाजा आहे पूर्ण काळ्या बुरुजाच्या इथे, आणि खाली घळ आहे आणि साहेब तिथे बसलेले आहेत. वाट अवघड आहे आणि ही खाली खिंडीत उतरते. आपल्याला जिथं जायचं तिथंच उतरते. चला, चला पुढे चला. चल चल पुढे. हा चोर दरवाजा. चल 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 चल, मला जाऊ दे नाही तर पुढे. भिंत पूर्ण बुरुजाची भिंत आहे. बुरुजाची भिंत आहे सगळी आणि बुरुज, काळा बुरुज आणि खालचं रान. कुठला बुरुज आहे का तो? इर्शाळगड समोर. मागचा नजारा खास आहे, खास. नाही, ते चिडून दाखवतात त्या कुत्र्यानं. उगवतीच्या सूर्याला नमस्कार करून पुन्हा आजच्या भयंकर अशा तंगडतोडीला सुरुवात केली. आज प्रबळगडावरून इर्शाळगडाकडे प्रस्थान. ते झाडावर माकडच माकड तेव्हा, आणि हे कुत्रे त्यांच्यावर भुंकत होते मगापासून. हे काय दोघं पण माकडं त्यांना वेडावून दाखवतात. गेले, पळाले. हा, माकड चिडवतात आणि ते पळत आहेत. वर्ष फांदीवर बसलाय आणि तिथून तो त्याला चिडवतोय. चला 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 रे, यो चल चल पटकन, चल चल चल. एका फसवणाऱ्या वळणावरून झाडोऱ्यात लपलेली वाट खाली घेऊन जाते. बुरुजाकडे आणि इर्शाळगडाकडे ही वाट सरळ जाते आणि इथं खाली निघायचं आपल्याला. ही दिसत नाही सहसा, फसवी आहे. इथंच पुढं प्रबळचा आणखी एक दरवाजा लागतो. इथं उतरल्या खाली, इथं खाली दरवाजा सारखं स्ट्रक्चर आहे. थोडासा दरवाजाच असावा, कारण की तिथे पायऱ्या पण आहेत. उद्ध्वस्त आहे फक्त पायऱ्या आणि बाजूला थोडीशी तटबंदी. इथं जातंय बहुतेक. चुना वगैरे दळण्यासाठी वापरत असतील. चिऱ्याची दगड आहेत त्यात रचलेलं आहे आणि एवढंच शिल्लक आहे. सगळं झाडं झुडपं उगवली आहेत आणि त्याच्यात हरून गेलं आहे सगळं. हे तुझ्या ते पण जांभ्या खडक्यात कोरलेलं आहे, त्यामुळे राहिलं आहे. आता इथे खाली उतरायचं आहे आणि झाडीत शिरायचं आहे इर्शाळगडाकडे. वाट बिकट आहे, जास्त वापरात नाही त्याच्यामुळे. प्रचंड गचपानामधून आणि दगडगोट्यांतून मग आपण इर्शाळगडाच्या खडतर वाटेला लागतो. आता वाट तीव्र उतार, दाट झाडी आणि दगडगोट्यांनी भरलेल्या घळीतून जात होती. अजून उन्ह वर चढली नव्हती, त्यामुळं पोरं दणक्यात निघाली होती. अजून पुष्कळ उतरायचंय. जंगलात पेरू. नाही बोलायचं रे. तो घरी जाऊन बोलेल, यांनी मला काय खायलाच दिलं नाही.
घळ उतरली खाली की ती घळ सोडून द्यायची खाली आणि इथून आडवं जायचं डाव्या बाजूला. घळ उतरली की खालच्या भागात डाव्या बाजूला असलेली पुसटशी एक पायवाट डोंगराच्या पोटानं इरशाळगडाकडे निघते. हा भाग तसा जवळजवळ निर्मनुष्य, त्यामुळे रस्ता चुकला की विचारायला कुणीच भेटणार नाही. रस्ता माहीत नसताना धाडस अंगलट येऊ शकतं. वाट पुन्हा गच्च रानातून जाते. इंग्रजांविरुद्ध लढताना उमाजी नाईकांनीही प्रबळगडावर काही काळासाठी आश्रय घेतला होता. 1823 साली पुरंदर येथील रामोशांनी उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड पुकारलं. त्यावेळी या बंडात सामील असलेल्या 300 लोकांनी प्रबळगड किल्ल्याचा आश्रय घेऊन ब्रिटिश सत्तेविरुद्ध एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. थोड्या वेळानं रानातून मोकळ्या आभाळाखाली आलो. वर आकाशात पांढऱ्या ढगांनी निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर छानशी रांगोळी काढली होती. आकाशात पांढऱ्या खिल्लारांचे मोकाट कळप एकमेकांना ढुशा देत चौखूर उधळलेले. अख्खा प्रबळ खाली उतरलोय. प्रबळगडाच्या काळ्या बुरुजाच्या खालच्या निर्मनुष्य झाडी भरल्या पठाराची एक डोंगरधार थेट इरशाळगडाच्या पठाराला जाऊन भेटते. तीच धार पकडून आम्ही निघालो. रात्री त्या बुरुजावर वरती टोकावर राहायला. नंतर काळा बुरुज तो केला. हा खाली जो दिसतो ना तो काळा बुरुज. नंतर त्याच्यानंतर तिकडच्या घळीतून खाली उतरलो. तो अख्खं रान पार करून असं या रानातनं बाहेर आलो. इथं ही दांड आहे इरशाळगडाची. आता या इरशाळगडाच्या दांडेतून अख्खं रान पार करून बाहेर आलो आहे आणि आता या दांडेवरनं पुढं निघायचं. कारवीचं रान एवढं पसरलं आहे की वाटा नीट कळत नाही. रस्ता असा नाहीच, सगळं गचपान, गवताचा, बेशरमीचा आणि कारवीचा झाडोरा. दोन्ही हातांनी आणि हातातल्या काठीनं रस्ता बनवायचा आणि पुढे निघायचं. वरून तळपणारा सूर्य, सगळी खुरटी झाडं, दोन्ही बाजूंना डोंगर सरळ खाली तुटलेला. गचपानातून पायाखालचं काही दिसत नाही. तसल्या उन्हाच्या कहरात आता पाण्याची कमी जाणवत होती. असलेलं पाणी इरशाळवाडीपर्यंत पुरवायचं होतं. आता पाण्याचं रेशनिंग सुरू केलं. सुकलेल्या झाडोऱ्यातून चालताना सगळ्या अंगावर, कपड्यांवर चिकटा लागत होता. सुरुवातीला तो काढायचा प्रयत्नही करायचो, पण किती काढणार. आता तर काढायचंही सोडून दिलेलं. अंग चोरून कितीही चुकवायचं म्हटलं तरी चिकटणारा चिकटा. कारवीच्या पानांमुळे हात चिकट झालेले. दोन्ही हातांवर, तोंडावर गवताच्या धारदार पात्यांनी आपल्या खुणा मागे सोडलेल्या. चालून चालून पायाचे तुकडे पडलेले. आता खरंच कधी पोचतोय अशी आशा लागलेली. धार उतरून इरशाळगडाच्या पठाराच्या पायथ्याशी पोहोचलो. आता पठारावर पोहोचण्यासाठी समोरची उभी डोंगर वाट चढायची. आता पोरं थकली होती. त्यात ऊन मी म्हणत होतं. पाणी जवळजवळ संपलेलं. चढणीवर विसाव्यासाठी एका ठिकाणी बसलो आणि मागे पाहिलं आणि समोर सकाळपासूनची धावपट्टी नजरेसमोर पसरलेली. तिथून स्टे करून मग खाली उतरलो. तिथून त्या दांडेनी या रानात इथं आलो. मग परत त्या दांडेनी पुन्हा असं खाली उतरलोय. आलो शेवटी इरशाळ नजरेच्या टप्प्यात आलाय. दम काढला बाबा सगळा. थोड्या वेळात पठारावरही पोहोचलो. वाळलेल्या पिवळ्या गवतातून आता इरशाळगडाला वळसा मारून इरशाळवाडीपर्यंत पोहोचायचं. रोशन इरशाळगडावर जाण्यासाठी भराभर पुढे गेला. आम्ही हळूहळू पुढे निघालो. वर जाण्याचे अंगात त्राण राहिले नव्हते आणि मागेही 2 वेळा जाऊन आलो होतो. त्यामुळे रोशनची वाट पाहत खालीच थांबलो. कलावंतीन, प्रबळ, मग इरशाळचा पायथा, ही समोर इरशावाडी आहे आणि आम्ही झाडाखाली येऊन थांबलोय. रोशन आला आणि पुढे निघालो. नशिबानं एका ठिकाणी लिंबू सरबत मिळालं. मग थोडा वेळ तिथेच विश्रांती घेऊन खाली निघालो. आता कधी एकदा घरी पोहोचतोय असं झालं होतं. इथेच थांबतो. आवडलं तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असंच भेटू पुन्हा कुठेतरी सह्याद्रीतच.